धन्यवाद प्रसाद। रॉयल उल्वे आणि कुडावे यांच्यामध्ये पहिली लढत आपण पाहिली जिथे तो सामना सहज जिंकला तो रॉयल उल्वे संघानं। यानंतर ही दुसरी लढत, पहिला चेंडू डीप कडे जरूर खेळला आणि सुरुवात दमदार मोठ्या फटक्याने येईल हा एक चौकार। आपण जरूर पाहिलं गव्हाण संघाने निर्णय घेतलाय, त्याने क्षेत्ररक्षण बॅटिंग साठी आमंत्रित केलं। घर बसल्या माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे। लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन पहिल्या चेंडूवर चौकार आणि या वेळेला राकेश बरसतोय, आपला सुपर क्लास दाखवतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला, बॅक टू बाउंड्रीज। वेगळा क्लास आहे। सातत्याने चिंचपाड्याची बॅटिंग लाईनअप पाहिली तर सर्कलचं पॉवर फ्ल्यू मध्ये आम्ही पाहतो बऱ्याच वेळा आक्रमकता त्याने दाखवल्या। आक्रमक पवित्रा बॅकफुटला जाऊन रिस्की रन घेण्याचा प्रयत्न। समोर गव्हाण संघ, त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंग त्यांची ताकद आहे आणि आता सुरुवात चांगली होणं सुद्धा देवांश 11 चिंचपाडा संघाला खूप महत्त्वाचं आहे। राकेश भोईर आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक योगदान पाहिलं तर 8 संघासाठी तो चांगली सुरुवात करून दिली। गोलंदाज सिद्धेश कोळी आतापर्यंत पहिला चेंडू डॉट फेकलाय, फुटवरचा वापर, क्लीन बॉल, दांडी गुल। आक्रमक फलंदाजाला सुद्धा लवकर झटपट बाद केला आणि पहिला धक्का मिळतोय देवांश 11 चिंचपाडा संघाचा प्रमुख फलंदाज राकेश भोईर, क्लीन बोल्ड। सिद्धेश कोळीची गोलंदाजी आपण पाहिली, 4 चेंडू, पहिल्या 2 चेंडूवर त्याने मार खाल्ला, मात्र त्यानंतर कमबॅक। राकेशचा बॅटिंग लाईनअपचा विचार केला, सुरुवात त्यांनी चांगली करून दिली, मात्र त्याला सुद्धा जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून दिलं नाही ते सिद्धेश कोळीनं। पहिल्या फेरीत दुसरा सामना पाहतोय देवांश 11 चिंचपाडा विरुद्ध गव्हाण यांच्यामध्ये होणारी फाईट। आज 4थी रात्र, उद्या 5वी रात्र ही फायनलची रात्र असेल। स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक या वर्षी आपल्याला नाईटमध्ये पाहायला मिळते। जशी या स्पर्धेची सुरुवात झाली नाईट स्पर्धेनं, डे मध्ये सुद्धा आपण हे आयोजन भव्य दिव्य पाहिलं, मात्र या वर्षी संजय ठाकूर यांचा प्रयत्न नाईट प्रकाश होता ही स्पर्धा पाहायला मिळते। मिस टायमिंग, इथे चेंडूची लाईन ओळखता आली नाही, आणखीन एक इम्पॉर्टंट विकेट। च्या बॅटमध्ये 2 आपण चौकार पाहिल्या, त्यानंतर गोलंदाजीमध्ये जो कमबॅक केला ना त्या सिद्धेशचं कौतुक करावं लागेल। सुरुवातीच्या 2 चेंडूवर लाईनचा त्याला अभ्यास झाला नाही, मात्र त्यानंतर जी कमबॅक त्याने मिळवला संघासाठी 2, आतापर्यंत 3 चेंडू डॉट, म्हणजे एकंदरीत 5 चेंडूचा विचार केला, 2 मोठ्या फटक्याने सुरुवात केली राकेशनं, मात्र 2 धक्के सुद्धा दिल्या सिद्धेश कोळीनं। गुड कमबॅक, गुड परफॉर्मन्स। आतापर्यंत गव्हाणसाठी सिद्धेशचं षटक सुद्धा प्रभावी म्हणता येईल, कारण प्रमुख फलंदाजांना त्याने झटपट बाद केलं। नवीन फलंदाज क्रमांक 4 वर आलाय विशाल केनी, बाद झाला सूरज भोईर, काही करू शकला नाही। मास्टर माइंड अर्जुन परदेशीला अजूनही संधी मिळाली नाही, तो नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे। सिद्धेश कोळी लॉंग रनअप आहे, टप्प्याचा चेंडू ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, सेफ प्लॅन आहे, डीप कडे चेंडू जरूर चालेल, स्क्वेअर लेग वरून मिस फील्ड आणि याचा फायदा।
आता हा चेंडू ठरला, क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही आणि मिळणार चौकार. तर एक षटकाचा खेळ संपलाय. थोडीशी इजा झाली. आपण पाहतोय फलंदाज खेळतोय विशाल केनी. सिद्धेचा हा चेंडू चांगला होता, आक्रमक पवित्र आपण मागच्या चेंडूवर पाहिलं. मात्र स्क्वेअर लेगकडे आपण पाहतो, फाईन लेगला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आला, मात्र दोघांमध्ये संपर्क सुद्धा झाला, मात्र तो चेंडू पकडू शकला नाही आणि अखेर आपण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहिलं चौकार. तर पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले, एकही सिंगल नाही आहे, मात्र 2 धक्के सुद्धा मिळाले. 5 षटकांचा पूर्वार्ध बॅटिंग करताना देवांश 11 चिंचपाडा आज संघाची धावसंख्या आपण पाहिली 12, 2 गडी बाद 12. अर्जुन परदेशी अजूनही फलंदाज पाहतोय, आता स्ट्राईक मिळेल. अलंकार कोळीचा षटक क्रमांक 2 पाहणार, जिथे 2 धक्के मिळाल्यानंतर आता 4थ्या क्रमांकाचा विशाल केनी. पॉवर प्ले 1 मध्ये धावा पाहिल्या 12, 2 विकेट्स. अलंकार कोळीचे दुसरे षटक गव्हाणकडून अलंकार कोळी. समोर संघनायक अर्जुन परदेशी, तगडा अनुभव, अनेक वर्ष कित्येक वर्ष संघाचं नेतृत्व करणारा देवांश 11 चिंचपाड्याचा संघनायक. पहिला चेंडू पवित्र आक्रमक होता, डीप कडे खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ताईना सिंगल, नकार दिला अर्जुननं विशालला. आता भागीदारी अर्जुन परदेशीला बनवणं खूप गरजेचं असेल. एक पार्टनरशिप बनवणं, एक चांगला धावसंख्या सेट करणं. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्या सामन्यामध्ये थोड्या धावा कमी बनवल्या जेव्हा बॅटिंग केली होती कुडाव्यानं, त्यांना चांगली साथ बॅटिंग लाईनअपची मिळाली नाही आहे. मात्र यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. अलंकार कोळी ताकदीचा वापर करतोय, चेंडू स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक चूक, चौकार मिळेल. अशा चुका कराल तर किंमत मोजावीच लागेल आणि येतो या वेळेला चौकार. पर्यंत बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर 4 चौकार आलेत. खराब चेंडूवर कसं प्रत्युत्तर द्यायचं ह्या बॅटिंग लाईनअपनं चांगला चंग बांधलाय बघा. कमबॅक करण्याचा प्रयत्न, एक शांत क्रिकेट पाहायला मिळते. संपूर्ण गेमवर खेळाडू कॉन्सन्ट्रेट होतात. प्रेक्षक वर्ग सुद्धा शांत बसून या स्पर्धेचा आनंद घेते. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक. पहिल्या षटकामध्ये सिद्धेश 2 विकेट जरूर घेतल्या, मात्र 3 चौकार पहिल्या षटकामध्ये पाहिल्या. आता अलंकार कोळी नेक्स्ट बॉल, राईट अ मोर द विकेट ना. लाईन पाहिली, फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. अर्जुन निघालाय, कान मंत्र देईन. पुढची रणनीती का असेल, का विशालला जास्त वेळ खेळपट्टीवर अजूनही उभं राहायचे, कदाचित हा सल्ला असेल. आणि चेंडूची पारख जर फलंदाजाकडे असेल तर तो मैदानावर आपली आक्रमकता सिद्ध करत असतो. मात्र ज्या आविर्भावामध्ये खेळला राकेश सूरज, 2 धक्के मिळाले ते देवांश 11 चिंचपाड्याला. लाईन पाहिली, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेग थोडासा होता आणि हा डॉट बॉल. आता मात्र चांगली किमिया साधतोय अलंकार कोळी. सिंगल, 4 आणि त्यानंतर आतापर्यंत 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग, टफ बॉलिंग म्हणते. आपली लाईन लेन दिशा दाखवतोय. चेंडू डिलिव्हर खूप चांगल्या प्रकारे, त्याचा अँगल खूप छान आहे. आणि आता अलंकार कोळी छोटासा रनअप बघा, फिरकी चेंडूला स्विंग करतोय आणि यस बीट, आणखीन एक धक्का. सुपर बॉलिंग अलंकार कोळी, 3 गडी बाद. देवांश 11 17वर म्हटला जातो खतरा आणि 17वर आली ही 3री विकेट.
गडी बाद झाले, थोडासा अडचणीमध्ये सुद्धा आहे. संकट ओढवले देवांश 11 चिंचपाडा. मात्र सरासरीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, अलंकार कोळीच्या षटकामध्ये 5 आल्या आणि आता थोडा बॅकफुटला देवांश 11 चिंचपाडा. प्रमुख फलंदाज असेल अपयशी अर्जुन परदेशी, राकेश भोईर, सूरज भोईर, विशाल केनी काही करू शकला नाही. सूरज भोईर, अर्जुन परदेशी सुद्धा काही फारशी चमक दाखवू शकला नाही. मात्र सिद्धेश कोळे प्रमुख गोलंदाज आहे, भन्नाट वेग त्याच्याकडे. आणखीन एक डॉट बॉल. उमेश भोईर सर आम्हाला जरूर माहिती देतील. हा चेंडू जास्त लाईन भरकटला आणि जरूर इथे पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकाचा उमेश सर आपण विचार केला तर एकही अवांतर चेंडू नव्हता. मात्र हा पहिला अवांतर चेंडू पाहिला. सिद्धेश कोळे पहिल्या चेंडूवर विकेट होते आणि त्यानंतर हा भन्नाट वेग अवांतर. आता खोलवर चेंडू इनसाइड सर्कल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफचा प्रयत्न करत असताना तिथे आपण जरूर पाहिलं तितक्या वेगाने धाव पूर्ण. आता इथून पुढची रणनीती का असेल? बॅटिंग लाईनअप प्रमुख 4ही फलंदाज बाद झालेत. आता बॉटम एंडच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागेल. इथे जर देवांश 11च्या बॉटम एंडच्या फलंदाजांना चांगला खेळ केला तर हा खेळ कोणी विसरणार नाहीये. सिद्धेश कोळी आक्रमक ताकदीचा वापर, बॅटच्या मधोमध हा फटका, या फटक्याची गरज आहे. येतोय षटकार. तर यानंतर पुढची लढाई असेल वशेनी विरुद्ध न्यू यंगस्टर वहाल. दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण रिपोर्टिंग करायचं. पहिल्या सत्रानंतर टॉस होणार आहे. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये आम्ही नेहमी डिसिप्लिन पाहत असतो आणि तुम्हाला दरवर्षी माहिती आहे तर रिपोर्टिंग करायचं. सुरेख लाईन बघा किती, चेंडू डिलिव्हर खूप चांगल्या प्रकारे करतो आणि चेंडूला तेवढा वेग सुद्धा आहे. आतापर्यंत सिद्धेश कोळी एक षटकार आलाय. पहिल्या षटकामध्ये सिद्धेशनं 12 दिल्या आणि आता क्रमांक 3चे षटक हाताळतोय. एक मोठा फटका आला. पहिल्या षटकामध्ये सुद्धा मोठे फटके पाहायला मिळाले, मात्र 2 धक्के दिले सिद्धेशनं. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे. जरूर आपण इथे पाहणार आहोत. सिद्धेश कोळीचा हा चेंडू डॉट बॉल. एकूण धावा धाफलकावरती 26. ठीक आहे, सिंगल आली. यापूर्वी डॉट पाहिलं. सिद्धेश कोळी ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, जरूर दूरवरचा क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू विकेट, व्हाईट बॉल, सिंगल. 2 एकेरी आल्या या षटकामध्ये. एक विकेट सुद्धा मिळाली. आता एक एकेरी, 3 एकेरी धावा, एक षटकार आला, एक अवांतर चेंडू. सिद्धेशच्या पहिल्या षटकामध्ये 12 होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्याने 10 दिल्या. या षटकामध्ये सुद्धा त्याला एक विकेट मिळाली. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय 2 विकेट मिळाल्या. म्हणजे 12 चेंडूमध्ये आपण 2 षटकामध्ये जर सिद्धेशची गोलंदाजीचा अभ्यास केला तर त्याला 3 विकेट आणि एकंदरीत त्यांनी धावा दिल्या 22. थोडासा महागडा ठरलाय. पाणी घेऊन जायचं. 22 धावा आपण त्याच्या षटकामध्ये पाहिल्या आणि दुसरं षटक हाताळणारा गोलंदाज होता अलंकार कोळी, ज्याने धावा दिल्या 5. तर 3 षटकानंतर धावा दाफलकावर 27. दिगंबर धन्यवाद डीजे. तर आजचा दिवस आपण पाहिला श्री दत्त जयंती, पवित्र असा दिवस. प्रितेश कोळे आलाय.
चौथं षटक, पहिला चेंडू, आणखीन एक धक्का. एकही फलंदाज थांबण्यास तयार नाहीये जास्त वेळ आणि याचा फायदा उठवत असताना गव्हाण. गडी बाद झालेत 5 आणि आता एकूण धावा धावफलकावरती आपण पाहूया 27. मॅच होणारे वशेनी विरुद्ध न्यू यंगस्टर वहाल, जो फर्स्ट राऊंडमध्ये तिसरा सामना असेल. पहिल्या फेरीतील चौथा सामना पाणारत खारघर आणि शिरडोन यांच्यामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. संग्राम 11 नितलस आणि साई स्पोर्ट्स ओवळे हा 5वा सामना असेल. प्रितेश कोळी क्रॉस बॅटेड, ताकदीचा वापर, टायमिंगला जज केलं आणि हा फ्लायटेड मिड विकेट क्षेत्राकडे पंच इशारा करतील. येतोय हा दणदणी षटकार. संघनायक आलेत. आम्ही विनंती करतो वहाल संघाचे संघनायक. तर थोडासा चेंजेस झालाय. एक संघ थोडा रिप्लेस होऊन कोंबडभुजे संघ त्या ठिकाणी येणार आहे. बन्नाटवेग दबाव वाढलाय. क्रमांक 7 वर आलाय रवी पाटील. रवी पाटील कडून संघ अपेक्षा करेल. ओमकार केनी बाद झालाय. सतीशनं डावाची सुरुवात षटकाराने केली, त्याचप्रमाणे रवीनं सुद्धा षटकाराने केली. म्हणजे देवांश 11 चिंचपाडाकडे बॅटिंग लाईनअप अजूनही सुरक्षित आहे. 33 रन्स. ओ बॅटवर आला, टाइमला जज केलं. अप्रतिम ब्रिलियंट स्ट्रोक. ओ फटका पाहण्यासारखा आहे. टॉप शॉट रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना हा फटका खेळलाय. षटकार. तर नक्कीच रवी पाटीलला आपण पाहतो. ओल्ड इज गोल्ड आहे. जुनं ते सोनं म्हटलं जातं आणि आपला सुपर क्लास दाखवला. अगदी मागच्या वर्षी चिंचपाडा प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जरूर होता. ही सुद्धा माहिती आम्हाला मिळाली. तर मॅन ऑफ द सिरीज त्याला चिंचपाडा प्रीमियर लीगमध्ये ठरलेला, म्हणजे याच्याकडे कॅपॅसिटी आहे. आता रवी पाटीलला मैदानावर थांबणं महत्वाचं आहे. संघ थोडा अडचणीमध्ये. 5 षटकं, 39 फायटिंग स्कोर, 60 पर्यंत मजल मारणं हे संघ हितासाठी महत्वाचं असेल. 39 रन्स ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल. पायाचा वेध, अपील मध्ये उत्साह. नक्कीच आपण पाहतोय शरीरभेदी गोलंदाजी. पंच इशारा करतील लेग बाईस. क्रिकेटमध्ये जर तुमच्याकडे शरीरभेदी गोलंदाजी असेल, अंगावर चेंडू वेगाला फेकणं, चेंडू बीट करणं, ही सुद्धा तुमच्याकडे रणनीती असावी लागते. आणि आता प्रितेश कोहलीला 2 षटकार आल्या, त्यामध्ये त्याने डॉट बॉल सुद्धा पाहिले, तर 1 विकेट, 3 डॉट सुद्धा चेंडू पाहिल्या आतापर्यंत प्रितेश. सिद्धेशच्या 2 षटकामध्ये 22 पाहिल्या, मात्र अलंकारनं 5 दिल्या सेकंड ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 4. ऑन साइडला गॅपमध्ये वेगानं डिफिकल्ट होतं क्षेत्ररक्षकाला पकडणं. हर्ष तिथे होता आणि हा चौकारेल स्क्वेअर लेगला. 4 षटकं संपलेत आणि एकूण धावा धावफलकावर 44.
व्यासपीठावर आम्ही पाहतोय संजय ठाकूर साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक. 13 वर्ष झाली या स्पर्धेला. आम्ही या स्पर्धेशी दरवर्षी जॉईंट होत असतो. अगदी नाईट स्पर्धेने जी सुरुवात होती आणि आजही 13 वर्ष ही स्पर्धा सर्वांच्या मनावर अधिराज्य करते. संजय ठाकूर वन मॅन शो आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार ही या स्पर्धेसाठी नेहमी प्रचंड मेहनत आणि वर्ष 13वे. रवीनं जो रिव्हर्स अटेम्पचा षटकार खेळला ना तो पाहण्यासारखा होता. कदाचित उद्या ही रील्स बनू शकते या षटकाराची. एवढा अप्रतिम स्टान्स त्या चेंडूवर होता आणि खूप सुंदर पद्धतीने खेळलाय. स्ट्रायकर एंडला आक्रमक रूप धारण केलं. पंच इशारा करतीला वाईट बॉल आहे. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या आपण धावफलकावर पाहूया. सिच्युएशन थोडी वेगळी आहे. आता हे षटक शेवटचं आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आक्रमण तर करावं लागेल कारण एकूण धावा 45. ऑफ स्टंपवर वेग भन्नाट होता. आता लाईन थोडी चेंज केली. दीपराज एक युवा गोलंदाज आहे. गव्हांसाठी आता त्याला या स्पर्धेमध्ये स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतो. त्याच्या मनामध्ये एक निर्धार आहे. त्याला डॉट चेंडू फेकायचे. ती 2 चेंडूवर त्यांनी त्याची लाईन दाखवली. आता चेंडू स्ट्रेट होता मात्र फुटवर्कचा वापर रवी पाटीलला विचार करायला भाग पडतोय. गोलंदाज दीपराज कोळ्या. 2 चेंडू डॉट बॉल. थोडासा दबाव वाढेल बॅटिंग लाईनअपवर. टोटल स्कोर ॲट आपण पाहिलं तर 45 रन्स 45. बॅटिंग लाईनअपमध्ये 5 गडी बाद झालेत. रवी पाटील सतीश संघर्ष करते. दोघांच्या बॅटमधून मोठे फटके पाहिले. रवीनं 2 षटकार, सतीश षटकार चौकार. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली. सुपर बॉलिंग. काय अटॅकिंग गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग बघा. अप्रतिम. आपल्याला जशा पद्धतीने अपेक्षा आहे आणि ती प्रभावित करतो हा दीपराज. आतापर्यंत 1 व्हाईट बॉल त्यानंतर 3 चेंडू डॉट. नक्कीच परफेक्टली डिलिव्हर करतो चेंडू. अनुभव थोडासा कमी आहे मात्र वेग नियंत्रण त्याच्याकडे खूप छान आहे. तर वहालचे संघनायक न्यू यंगस्टर वहाल. लाईन खूप चांगली आहे. जरूर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. अंग लटेल. बॅट्समन रनआउट. मात्र गोलंदाजी आवडली असेल तर दीपराजसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. स्लॉग ओव्हरमध्ये अशी गोलंदाजी करणं थोड्या डिफिकल्टीज असतं आणि मार बसली. आपण पाहतो ब्युटिफुल बॉलिंग प्रदर्शन आणि रनआउट. बोला जय. तर आतापर्यंत 4 चेंडू डॉट. हा 5वा चेंडू ट्राय करतोय. खोदून काढलं डीप कडे. क्षेत्ररक्षक ताईंना 2 धावेसाठी निघालेत. थ्रो मात्र परफेक्ट आला नाही. 2 धावा. स्ट्रायकर एंडला उभा आहे. अपेक्षा आता त्याच्याकडून वाढल्या असतील. एकूण धावा धावफलकावरती. टोटल स्कोर. स्ट्रायकर एंडला खेळतोय फलंदाज आपण पाहूया सतीश पाटील. 2 धावा. आतापर्यंत सतीशनं एक डावाची सुरुवात षटकाराने केली. लास्ट बॉल 47. शेवट गोड केलाय. एकदा जोरदार टाळ्या सतीश साठी. दणदणीत क्षमता आहे. देवांश इलेव्हन चिंचपाडाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यामध्ये आज अपयशी ठरला अर्जुन परदेशी. राकेशनं दणक्या सुरुवात केली मात्र सूरजची साथ मिळाली नाही. विशालनं सुद्धा चांगला खेळ केला मात्र जर आपण कॅल्क्युलेशन उमेश भोईर सर यांच्या स्कोअर कार्डवर पाहिलं तर चिंचपाड्याचे षटकार आणि चौकार सर जास्त आहेत. सिंगलला कमी भर पाहायला मिळाला. आता त्यानंतर त्यांची बॅटिंग लाईनअपमध्ये एकंदरीत इनिंगचा सुद्धा आपण अभ्यास करूया. डीपली जर बारकाईने पाहिलं तर चौकार षटकारांची भरसात. ऑन एन ॲव्हरेज फायटिंग स्कोर उभा केलाय. तर न्यू यंगस्टर वहालचा संघनायक. न्यू यंगस्टर वहालचे संघनायक या आपण टॉससाठी तर टॉस इथे होणार आहे. दोन्ही संघनायक आलेत.
वशिनी विरुद्ध न्यू यंगस्टर वहाल यांच्यामध्ये टॉस होते. पुढचा सामना 5 षटकांचा आणि नाणेफेक जिंकलाय वशिनी संघानं. आपला डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. 5 षटकांचा सामना आहे. तर निर्णय आपण लगेच कळवलं तर खूप बरं होईल. तस 2 मिनिटाचा अवधी त्यांनी मागितलं. तर पाहुण्यांचं शुभ आगमन त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकाची स्पर्धा आज 4थी रात्र. विनिंग टार्गेट करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ऍप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. ट्रेडेक्स ऍप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ऍप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. साहेब 40+ मास्टर कोंबड भुजे यांचे इथे आगमन झालं. आणि सन्माननीय आत्माराम कोळी साहेब, क्रिकेटवर ज्यांचं प्रेम आहे असे दोन्ही आमचे व्यक्तिमत्व आज संजयजी ठाकूर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या 40+ मास्टर ज्ञानेश्वर कोळी आणि आत्माराम कोळी या दोन्ही पाहुण्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. मॅचकडे वळणार आहोत. 54 करायचे, 54 रन्स टू विन. विजयासाठी 54 धावेची गरज. पहिला सामना आपण पाहतोय जिंकला तो उल्वे संघानं. पराभूत केला आपण पाहिलं असेल कुडावे संघाला. त्यानंतर ही सेकंड मॅच. आज क्रिकेटचा प्रेक्षक सुद्धा हळूहळू सुरू होणार आहे. आज सुद्धा वेळेवर स्पर्धा सुरू झाली. 10 संघांना इथे संधी असते. 2 संघ क्वालिफाय होतील आणि उद्या या स्पर्धेची फायनलची रात्र असेल. तर सन्मानी पाहुणे 40+ मास्टर जे अजूनही क्रिकेट खेळतात ते ज्ञानेश्वर कोळी साहेब, आपल्या मनापासून मनपूर्वक स्वागत. आणि सन्माननीय आत्माराम कोळी साहेब यांचं आम्ही स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच होणार आहे, जरूर आपण पाहणार आहोत. ज्याचं टॉस सुद्धा झालंय वहाल आणि वशेनी. आणि आज एक संघ रिप्लेस झालाय, आपण पाहतोय कोंबडभुजे संघ. जरूर आपण त्यांची एंट्री पाहणार आहोत. ती उमेश सर कदाचित वाईल्ड कार्ड एंट्री असेल. अगदी 2 दिवसापूर्वी आम्ही पाहिलं वाईल्ड कार्ड एंट्री संघ चॅम्पियन होताना. तर नक्कीच आमच्या आयोजक संजय ठाकूर यांच्याकडून माहिती मिळते. पहिल्या फेरीसाठी नियम असेल, हाय स्कोर ज्याचा असेल तो संघ क्वालिफाय होणार, ज्याला बाय मिळणार आहे हाय स्कोर. त्यानंतर चिठ्ठी असेल सेकंड मॅच. आणि मी जरूर सांगेन का उद्या फायनलची रात्र. आजचे 2 संघ विनर्स असतील, त्या 2 विनर संघांना उद्या 6 वाजता रिपोर्टिंग करायचं. 6 वाजता कंपल्सरी मॅन्डेटरी रिपोर्टिंग करणं. आपण या गोष्टींकडे लक्ष असू द्या. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, नकार दिलाय, सिंगल. सरासरीचा विचार सुद्धा आपण करूया, ॲव्हरेज सुद्धा पाहूया.
54 करायचे, 5 षटके आहेत आणि गव्हाण आता कशा पद्धतीने अभ्यास करेल तर नक्कीच आपण पाहूया. 10.80 ची सरासरी पाहिजे. सरासरी 11 धावा तुम्हाला कुटाव्यास लागतील आणि याचा अभ्यास केला असेल गव्हाणनं. बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे सुद्धा चांगली आहे. अनिकेत कोळे आणि सिद्धेश कोळे 2 अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये. समोर हरेश खेनी आणि अर्जुन परदेशीचा अनुभव या संघामध्ये. कशा पद्धतीने उपाययोजना असेल. पहिला सामना आपण जरूर पाहिला. हा दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये धावा कमी होत्या, 29 करायच्या होत्या. सामना सहज उल्वेने जिंकला. मात्र आता करायच्या 54. हरेश केनी स्ट्राईक रेडला. सिद्धेश कोळे. सावध पवित्रा खोलवरचा चेंडू इनसाइड सर्कल सिंगल मिळेल. सिंगल डबलला क्रिकेटमध्ये सुद्धा खूप महत्त्व असतं. कधी कधी जर तुम्हाला मैदानावर सेट व्हायचं असेल, आपल्या टार्गेटला टप्पा ओलांडायचा असेल, समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा असेल तर एक चांगली भागीदारी बनून 1-2 मोठे फटके खेळून हा प्रयत्न असेल. आता अभ्यास याचा केला असेल दोन्ही सलामीवीरांना. हरेश केनी गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा. बॅकफुटला जाऊन प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसला. अर्जुन तिथे उभा आहे आणि तो झेल सोडणार नाही. पहिला धक्का 2 वर आलाय. जिंकण्यासाठी 54 करायचे. 1 गडी बाद 2 धावा. इथे कमबॅक चांगला मिळवला. आता पहिला धक्का मिळते गव्हाण संघाला. धावसंख्येचा विकास विस्तार होणं सुद्धा महत्त्वाचा असेल. मात्र पहिला धक्का पाहायला मिळाला झेलबादच्या रूपानं. गव्हाण विरुद्ध देवांश 11 चिंचपाडा. 54 करायचे. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी आहे. मात्र या सामन्यामध्ये हरेश केनी आपला दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गोलंदाजी सुद्धा म्हणता येईल. आतापर्यंत आपण पाहिलं न्यू बॅट्समन कुणाल कोहली क्रमांक 3 वर. अनिकेत कोहली बाद झाला. 2 चेंडूचा सामना अनिकेतनं केलाय आणि त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं सिंगल. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला भेदकता दाखवावी लागते. हरेश केनी पॉवर प्ले 1चं षटक हाताळतोय, जिथे आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. डीप मिड विकेट आणि आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ. हरेश केनी समोर उभा आहे. फलंदाज पाहूया आपण कुणाल कोहली. फुटवाचा वापर, ताकदीचा प्रचंड वापर, एक्साइटिंग पॉवर, सो स्ट्रॉंग आणि हा येतोय दणदणीत षटकार. मिळाला. डावाची सुरुवात केली षटकारानं. गती कमी केली. शरीराचा वेध घेणारा चेंडू. अपील मध्ये उत्साह पाहिला मात्र निर्णय फेटाळलाय. या चेंडूवर कोणती धावसंख्या नाही. आतापर्यंत आपण पाहिले ते चेंडू झाले 5 धावा. दाफलकर 8 सरासरी पाहिजे 10.80 कारण जिथे टार्गेट आहे 54. का असेल सामन्याचा निकाल. गव्हाण विरुद्ध एका बाजूला देवांश 11 चिंचपाडा यांच्यामध्ये होणारी फाईट. हरीश केनी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहूया टोटल रन्स 8 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. खोदून काढलं इनसाइड सर्कल. ओ थोडासा चाच पडतोय. इथे 7 मिळाली नाही. आपण पाहतोय सतीश पाटील तिथे उभा होता आणि थोडी निराशा. अशा संधी सोडायच्या नसतात. आणि हरेश केनी पहिले षटक संपले. पहिल्या षटकानंतर सरासरी पाहिजे 11. मिनिमम तुम्हाला 11 पाहिजेत. मात्र आता चांगली गोलंदाजी. हरेश केनीनं धावा दिल्या 8 गडी बाद केला 1.
थँक्यू व्हेरी मच. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक आणि याचे आयोजक संजय ठाकूर आणि आता त्यांच्यासमोर जॉईन झालेत अमर पाटील. नक्कीच यांना सुद्धा आपण पाहतो यशस्वी आयोजक आहेत आर आर ट्रॉफी. तेवढे चांगले खेळाडू सुद्धा आहेत. मॅनेजमेंटचा अभ्यास सुद्धा त्यांच्याकडे खूप चांगला आहे. आपण त्यांना जरूर पाहूया. तर मॅच नंबर आपण आत्तापर्यंत पाहिली तर सेकंड आहे. आज एकूण 10 संघ खेळणार आहेत. चांगली लढाई तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाच्या या स्पर्धेमध्ये. विशाल केनी एंड ऑफ दी ओव्हर. आक्रमण करतो डीप कडे क्षेत्ररक्षक उभा आहे. गॉन कॅच. आणखीन एक धक्का. पहिला गडी बाद झाला फर्स्ट ओव्हरमध्ये आणि आता बाद झालाय विशाल केनी. 2 गडी बाद. एकूण धावा धावफलकावर 8. तर नक्कीच आता कमबॅक करत असताना विशाल केनीला आपण पाहिलं. हरीश केनीनं पहिल्या षटकामध्ये 8 दिल्या, 1 विकेट आणि आता तेवढा अचूक मारा, दिशा, भेदकता, खोलवर टप्पा, त्यानंतर ताकद आपण पाहिली. विशाल गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं हरीश केनीनं चेंडू डिलिव्हर केलं आणि आता तेवढी सुंदर गोलंदाजी. टोटल रन्स 8. 2 गडी बाद. कुणाल कोळी आणि दीपराज कोळी. सावध पवित्रा लॉंग ऑन कडे खेळून काढल्या. डीप कडे क्षेत्ररक्षक उभा आहे. मिळणार सिंगल. कंपॅरिझन आपण केली 54 करायचं होत्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा सिद्धेश कोळीनं गोलंदाजी केली होती गव्हाणसाठी. कंपॅरिझन आपण फर्स्ट ओव्हरचा करूया जिथे पहिल्या षटकामध्ये 12 आल्या आणि आता पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर जरूर जिथे 8 आल्यात. सेकंड ओव्हर विशाल केनी 2 चेंडूमध्ये 1 धाव. दुसऱ्या षटकामध्ये 5 होत्या पूर्वार्धामध्ये. आता आपण पाहूया या सामन्यातील दुसरं सत्र. विशाल केनी बॅकफुटला जाऊन फटका फसलाय. झेल होणार का? क्षेत्ररक्षक पोहोचते. ओ थोडा लेझी पणा दाखवलाय. आणखीन थोडासा प्रयत्न केला असता. प्रयत्न करणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. मात्र इथे थोडा क्षेत्ररक्षक होता अजय, थोडासा आणखीन प्रयत्न केला असता तर झेल मिळाला असता. वेळ होता झेल घेण्यासाठी. मात्र हा जरूर संधी मात्र पंचाने इशारा केला बेनिफिट नो बॉल. 3 धावा असतील आणि जरूर हा फायदा मिळेल. आतापर्यंत धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 12. फुटवरचा वापर फ्री हिटचा चेंडू हा उडवलाय. ठोकतोय दणदणीत षटकार 6 धावेसाठी. आतापर्यंत षटकार आलाय. आता कंपॅरिझन आपण पुन्हा एकदा करूया. 2 षटकानंतर धावा होत्या. आपण जेव्हा पाहिलं बॅटिंग केली चिंचपाड्यानं 17 होत्या आणि आता संघाची धावसंख्या 18 आहे. आता थोडी आघाडी मिळवली गव्हाण संघानं. 54 करायचे कंपल्सरी चेस. मगाशी संजय ठाकूर यांनी सांगितलं या स्पर्धेचा नियम जेव्हा फायनल असेल उद्या आजचे 2 संघांना उद्या 6 वाजता रिपोर्टिंग करायचे. पूर्वार आम्ही पाहतो पहिल्या फेरीमध्ये जो संघ जास्त धावा करेल टार्गेट सेट त्या संघाला बाय मिळेल. ताकदीचा वापर, थोडासा शक्तीचा अभाव. क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे. आणखीन एक झेल आणि झेल टिपतोय ओमकार. आता एकूण गडी बाद झाले 3.
तर नक्कीच आपण इथे पाहिलं 3 गडी बाद झाले. अनिकेत कोळी, सिद्धेश कोळी बाद झाला. फलंदाज कुणाल कोळी. ज्या पद्धतीनं प्रवास होता देवांश इलेव्हन चिंचपाड्याचा अगदी तशाच पद्धतीचं प्रदर्शन आता पाहायला मिळतोय तो गव्हाण संघाकडून. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 54 रन्स टू विन. 54 करायचेत विजयासाठी. सामन्यातील पूर्वार्धानंतर आपण उत्तरार्ध पाहतोय जिथे स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक आज चौथी रात्र. विशाल केणी गोलंदाजीवर जर सामना जिंकायचा असेल चिंचपाडा संघाला तर त्यांना चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करणं. आता दोघांनाही समान समान संधी आहेत. विशाल केणी लाईन पाहिली, ड्राईव्ह केलाय दूरवर, क्षेत्ररक्षक तैनात. जरूर पाहूया, जरूर. कमबॅक खूप छान आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो. आपण असे अनेक सामने पाहिले. अगदी काही दिवसापूर्वी आम्ही सामना पाहिला रोडपाली आणि त्यांच्या विरुद्ध उसाटणे. अगदी 10 मध्ये 10 धावा असताना सुद्धा उसाटणे संघाने पराभूत केलं रोडपालीला. असे अनेक उदाहरण आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो. गोलंदाजीवर सामना जिंकायचा असेल तर प्रचंड मेहनत. इथे दबाव तंत्राचा वापर, अपीलमध्ये उत्साह आणि यस फलंदाज आउट. धक्का मिळेल. एकूण 4 गडी बाद. एकूण धावा दाखल पाहूया. 2 षटकं संपली. मात्र विशाल केनीचं षटक आपण पाहिलं 11 आल्या. 3 विकेट. सुंदर गोलंदाजी. संघासाठी चांगली भरीव कामगिरी केली. आपल्या गोलंदाजीचा दर्जा त्याने दाखवला तो आपण पाहतो विशाल केनी. न्यू बॅट्समन आतापर्यंत बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर गव्हाण संघ बाद झाले. एकूण फलंदाज 4. विचार करावा लागेल. सामना त्यांना जिंकायचे. विजयाच्या उद्दिष्टानं मैदानामध्ये उतरलेले दोन्ही संघ. स्पर्धेचा दर्जा मोठा आहे. इथे जर तुम्हाला चांगली कामगिरी झाली तर या स्पर्धेची चर्चा होत असते. आणि आता हे युद्ध रंगतोय ते गव्हाण आणि चिंचपाडा या संघामध्ये. अर्जुन परदेशी सारखा अनुभवी क्रिकेटर या संघामध्ये. तगडा अनुभव दोन्ही संघामध्ये. मात्र आता हे युद्ध कोण जिंकणार. हरेश केनी पहिल्या षटकामध्ये 8 धावा देणारा हरेश. वेग चेंडूला होता, खेळून काढले. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. मिळणार सिंगल. एकनी धावफलक पुढे सरकेल. इक्वेशन ॲनालिसिस पाहूया. 18 मध्ये 35. 18 चेंडू मध्ये 35. आता विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे 17 चेंडू आणि 34 धावेची गरज. हरेश केनी पुन्हा एकदा सज्ज होणार. समोर उभा आहे फलंदाज पाहूया आपण मयुरेश कोळी. क्रमांक 5 आणि 6 फलंदाज मैदानावर. हा इथे संधी मिळाली नाहीये. यष्टीरक्षकाची साथ मिळत नाहीये. गोलंदाज प्रचंड मेहनत. चिंचपाडाची गोलंदाजी प्रचंड मेहनत करते. मात्र इथे क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं महत्वाचं आहे. मात्र जो प्रवास सुरू होता पहिल्या षटकामध्ये 8-11 आता 54 धावेसाठी झगडावं लागतं. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे गव्हाण संघाला. हा चेंडू ऑफ स्टीप वरून डिलिव्हर केला. खाली चेंडू होता मात्र जास्त स्विंग झालाय आणि हा व्हाईट बॉल. वेग या चेंडूला यूज केलं होतं हरीश केनीनं. हरीश केनीला माहिती आहे इथून जर दबाव निर्माण केला, इथून धावा कमी दिल्या, मोठे फटके रोखल्या तर येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये आक्रमण तर करावं लागेल. ही रणनीती त्यांनी आखल्या. मात्र किमयागार होणं सुद्धा महत्वाचं आहे. हरीश केनी गॅपमध्ये हा फटका. दूरवर क्षेत्ररक्षक तैनात. जरूर आउटफील्डचा अभ्यास केला. 2 धावेसाठी निघाले. क्षेत्ररक्षण चांगलं आहे मात्र 2 धावा या मैदानावर कोणी रोखू शकत नाही. 2 धावेने संघ पुढे सरकेल. आता संघाची धावसंख्या आपण पाहूया. संघ पोहोचलाय 23. 23 रन्स ऑन अ बोर्ड. विजयासाठी करायचे 54. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 31 धावेची गरज. हरेश केनी 15 मध्ये 31. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडी संधी गमावत असताना आता मात्र इथे उपाययोजना आखली जाईल. सामना जिंकायचे गव्हाणला.
प्रमुख फलंदाज बाद झाले. हेच घडलं जेव्हा बॅटिंग केली देवांश 11 चिंचपाडा संघानं. त्यांच्या बॉटम एंडच्या फलंदाजानं चांगला खेळ दाखवला. मात्र आता जीवन आणि फलंदाज आपण पाहतोय मयुरेशला आक्रमणाची गरज आहे. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. खेळून काढला. 1 धावेसाठी 2 धावेसाठी निघाले. थ्रो चांगला मात्र परफेक्ट झाला नाही. 2 धावा. बॅकअप चांगले. नक्कीच 2 धावेने संघ पुढे सरकेल. 8:39 टायमिंग आपण पाहतोय. वेळ दुसरा सामना अगदी वेळेमध्ये स्पर्धा सुरू होते. वेळेमध्ये समाप्त होते. झटपट सामने होतात आणि ही मॅनेजमेंट कडून आम्ही काम होताना सातत्याने पाहत असतो. आता येणारे 13 चेंडू जरूर पाहूया. आक्रमण करतोय. फटका ठोकलाय. ब्रिलियंट पॉवर. या फटक्याची गरज आहे. बघा आता गव्हांच्या पाठीराख्यांचा आवाज आला. गव्हांचे पाठीराखे आहेत का? ऐकूया आपण गव्हांच्या पाठीराख्यांचा आवाज. नक्कीच नक्कीच एक षटकारानं ऊर्जा आली या सामन्यामध्ये. आता 12 चेंडू 22 डीजे. पाठीराख्यांचा मॉरल सपोर्ट कसा असतो याचं उदाहरण पाहायला मिळालं. 18 मध्ये 35 करायच्या होत्या. एक षटकारानं ऊर्जा प्रेक्षकांचा आवाज ऐकायला मिळाला आणि आता अपेक्षा वाढल्यात त्या जीवन कोहलीकडून गव्हाण संघाला, मयुरेश कोहलीकडून गव्हाण संघाला. आता आव्हान असेल ते मात्र देवांश 11 चिंचपाडा संघाला. 12 चेंडू 22. सामना कोण जिंकेल? चिंचपाडा का गव्हाण? 12 मध्ये 22 क्रमांक 4चं षटक सतीश पाटीलच्या हातामध्ये चेंडू आलाय. समोर सेट फलंदाज खेळेल मयुरेश कोहली. 3 चेंडूचा सामना त्याने केलाय. आघाडी मिळवायची असेल तर आक्रमण करावं लागेल. 12 चेंडू 22. ताकदीचा वापर. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गॉन कॅच. इथे आउट. आता 11 मध्ये 22. एक मोठा फटका सामन्यामध्ये काय काय करू शकेल आपण बऱ्याच वेळा प्रत्युत्तर पाहिले. आता करो या मरोची लढाई ही अस्तित्वाची लढाई. मैदानावर सामना जिंकायचा असेल तर घाम गाळावा लागेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना. विजयाचे शिल्पकार कोण ठरतील? फलंदाज की गोलंदाज? गव्हाण की देवांश 11 चिंचपाडा? प्रेक्षक वर्ग आतुरतेने या सामन्याचा आनंद घेतोय. 18 मध्ये 35. आता 12 मध्ये समीकरण होतं 22. आता विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे 11 चेंडू आणि 22 धावेची गरज. पुढचा सामना वशेनी. डिसिजन आपला पेंडिंग आहे. जर क्षेत्ररक्षण असाल तर लगेच मैदानावर आपल्याला जायचंय. वशेनी टॉस विन वशेनी संघ याची नोंद घ्या आपण. येणारे चेंडू 11 22 धावा. गोलंदाज सतीश पाटील. क्रमांक 4चं षटक हातळतोय. समोर खेळतोय आता सूरज कोहली 7व्या क्रमांकाचा फलंदाज. आक्रमण करतोय. फटका फसलाय. झेल होणार का? 3 क्षेत्ररक्षक सेफ लँड. 2 धावेसाठी निघालेत. 10 चेंडू 20 धावा. 10 चेंडू 20. सामना कोण जिंकेल? विजयाच्या उंबरठ्यावर मार्गक्रमण करताना मात्र विजय खेचून कोण आणणार? एक चुकी खूप काही सांगून जाईल. कोण कुणाला नडणार येणारी वेळ पाहायला मिळेल. 15-31 14-30 12-22 11-22 आता 10 मध्ये 20. एक मोठा फटका खूप काही करेल गव्हाणला. एखादी विकेट सामना बनवेल. एक फटका आणि हा खेळाडू कक्षाच्या वरून ठोकलाय. फलंदाज सूरज कोहली. 7व्या क्रमांकाच्या रवीनं दाखवलं आणि आता सूरज दाखवतोय एक बारी तुम्हारी तो एक बारी हमारी. षटकार.
निर्माण झाल्या. आता 15-31 समीकरण 12-22 आणि या षटकारानं जो रवी पाटील सुद्धा आपण पाहिलं क्रमांक 7 वर आला होता. 2 षटकार 8 मध्ये 12 खेळला आणि आता क्रमांक 7 चा सूरज कोळी 2 मध्ये 8 धावा वैयक्तिक योगदान. आता 12-22 वर जे समीकरण होतं धावा दाफलकावरती 40 करायचे 54. 9 चेंडू 14 धावा. सामना कोण जिंकेल असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. 9 चेंडू 14. गती कमी केली डॉट बॉल. हा अनुभव दाखवावा लागेल सतीश पाटीलला. दबाव जरी आला तरी गोलंदाजाकडे क्षमता असते आणि आता त्या शैलीदार गोलंदाजाचं प्रदर्शन होणं महत्वाचे देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला. डॉट बॉल पाहिजे चिंचपाड्याला, मात्र आणखीन एक मोठा फटका सामना बनवेल गव्हाणला सोपा सोयीस्कर. 8 मध्ये 14. वेग होता इनसाइड सर्कल, ही केली चूक. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला गेलाय चौकार. प्रेक्षकांची चुकी सामन्यामध्ये काय करू शकते याचा प्रत्यय पाहायला मिळाला आणि ही केलेली चूक चौकार. आता एकूण धावा दाफलकावर 44. खोलवरचा चेंडू डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रयत्न केला नाही, नकार दिलाय. आता 6 चेंडू 9 धावा. गव्हाण विरुद्ध देवांश इलेव्हन चिंचपाडा. सामन्याचा निकाल का असेल 54 करायचे. एकूण धावा दाफलकावरती. टोटल रन्स आपण पाहूया. टोटल रन्स आपण पाहिला 54चा टप्पा ओलांडायचे. 6 मध्ये 9. 45 रन्स. यस डीजे. तुम्ही घर बसल्या माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ऍप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. चौथी रात्र दुसरा सामना. पहिला सामना एक हाती जिंकला उल्वे संघानं, मात्र या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंना झगडावं लागतं, झुंजावं लागतं. शेवटपर्यंत तळ ठोकून बसणारे फलंदाज सामना जिंकून देणार का विजयाच्या मार्गावर गोलंदाजी सामना जिंकून आणणार. 6 मध्ये 9. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. मात्र षटक दिलंय गोलंदाज सुलभ केनी. सुलभ केनीने सामना जिंकवला तर अजय केनी यांच्याकडून 1000 रुपये. पहिला चेंडू आणि झेल. बॅट्समॅन कॅच आउट. आता 5 मध्ये 9. सहा गडी बाद झाले. अनिकेत कोळी, सिद्धेश कोळी, कुणाल कोळी, दीपराज कोळी बाद झाला फलंदाज मयुरेश कोळी आणि आता बाद झाला तो फलंदाज सूरज कोळी. जीवन कोळी अजूनही मैदानावर. नवीन फलंदाज सरकतोय ओमकार कोळी. सामन्याचा निकाल का असेल. व्हेरी सुपर फिल्डिंग. क्षेत्ररक्षण तुमची ताकद सुद्धा बनू शकते आणि क्षेत्ररक्षण तुमची कमजोरी. 6 मध्ये 9. चिंतेचा विषय. दोन्ही संघांसाठी चिंतेचा विषय. धावांचा ओघ वाढवला तो गव्हाण संघानं. आता उत्कंठा वाढले. इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघांचे खेळाडू. संतुलन जबरदस्त आहे, मात्र आता विस्फोटक खेळाची गरज आहे. 5 मध्ये 9. हा फटका जरूर ऑन साइडला आणि मॅच विन होण्याच्या दिशेने गव्हाण. 6 मध्ये 9चं समीकरण. सामना मात्र सोपा होत चाललाय.
तर येणारे आता 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. 6 मध्ये 9, 5 मध्ये 9, 4 मध्ये 3. सामना एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल. नवी उत्कंठा निर्माण केली होती एक षटकारानं, मात्र आता खराब चेंडू. ओमकार कोळी डावाची सुरुवात चांगली केली त्यांनी षटकारानं, अगदी सीमा पलीकडे हा फटका पाहिला. आता येणारी 4 चेंडू 3 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे. डॉट बॉल विकेट, कारण आतापर्यंत गडी बाद झाले 6. विकेटची नितांत गरज आहे. स्लोअर वन चेंडू हा बीट करतोय. अजून 1-2 डॉट बॉल सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण करतील. या मैदानाची खासियत आहे. खुन्नास क्रिकेट, थरार नाट्य क्रिकेट, परिस्थिती वेगळी पाहायला मिळते. सामना बॅलन्स आहे. कंबर कसताना दोन्ही संघाचे खेळाडू, मात्र आता स्पष्ट चित्र का असेल. 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा. हा चेंडू स्विंग पाहायला मिळतोय, मात्र हा व्हाईट बॉल. अशा परिस्थितीमध्ये खराब चेंडू फेकाल तर फलंदाज त्याचा वचपा काढतील. आता येणारे 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. कॉन्फिडन्सची गरज आहे. कॉन्फिडन्सची गरज आहे आता सुलभ केनीला. ओमकार त्याचं नैसर्गिक रूप धारण करतोय आणि मैदानावर तो प्रचंड मेहनत करतोय. 3 बॉल 2 चुरशीचा सामना शेवटपर्यंत रंगतोय. 18 मध्ये 35, 12 मध्ये 22, आता 3 मध्ये 2. आणि हा जरूर हा चेंडू धाव घेण्यासाठी प्रयत्न. येस, एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा धाव बाद. गडी बाद झाले 7. धावा धाव फलकावर एकूण 52 आणि आता 2 चेंडू 2 धावेची गरज. आणि ते सांगतात शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला पाहिजे. 2 चेंडू 2 धावा. उमेश भोईर सर आमचे गुणलेखक यांच्या हृदयाची धडधड सुद्धा वाढले, त्यांची स्पंदने सुद्धा वाढलेत, कारण त्यांच्या गावचा संघ आहे. 2 चेंडू 2 धावा. सामना आवडला असेल प्रेक्षक वर्ग, टाळ्या दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी झाल्या पाहिजे. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. एक डॉट बॉल आला तर आणखीन मजा येईल. कोण जिंकणार, गव्हाण की देवांश इलेव्हन चिंचपाडा. रंगतदार सामना, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. नक्कीच झेल होणार का. आणि यस, कॅच. वंडरफुल मॅच. तर नक्कीच हा चेंडू डॉट काढला तर अंश भोईरा यांच्याकडून 500 रुपये, आणि जर सामना जिंकून दिला तर अजय केनी यांच्याकडून 1000 रुपये. हृदयाची धडधड, ठोके वाढलेत. चिंचपाडा विरुद्ध सामना जिंकवला तर अक्षय केनी यांच्याकडून 500 रुपये. मात्र अजूनही सामन्याचा निकाल का असेल. समोर उभा असेल फलंदाज अलंकार कोळी. आता अलंकारकडे सुप्त क्षमता आहे. चांगलं थरार नाट्य, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, मात्र 2 धावा कराव्याच लागतील. अप्रतिम लढत, इंटेलिजंट क्रिकेट, वंडरफुल मॅच. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतो. अगदी शेवटपर्यंत रंगणारा हा उत्कंठावर्धक सामना. बडा गणपती बाप्पा. नक्की 6, 9, 5, 9, 4, 3, 2, 2, 1 चेंडू 2. टाळ्या वाजून या चेंडूचा आपण स्वागत करूया. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. चेंडू बॅटवर, मॅच विन. षटकार, यस DJ, मॅच विन गव्हाण.
चला दोन्ही संघ वशीने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मात्र दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय, काय रंगतदार सामना. 10व्या क्रमांकाचा अलंकार कोळी त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्यांनी हा षटकार ठोकला. 6 मध्ये 9, 5 मध्ये 9, 4 मध्ये 3, 2 मध्ये 2, एक चेंडूवर 2 असताना एक खराब चेंडू सामन्यामध्ये खूप काय बिघडून गेला. मात्र जो प्रयत्न केला ना सुलभ केनीनं, जी गोलंदाजी केली ना 9 धावेसाठी, त्याचं सुद्धा आपल्याला कौतुक करायला पाहिजे नक्कीच. मात्र 2 षटकारानं ताकद दाखवली गव्हाणनं. चला बॅट्समन पाठवा वहाल, कारण वेळ आयोजकांकडून इशारा येतो सामना सुरू झाला पाहिजे. चेंडू पुरवायचे लगेच. इंटरेस्टिंग मॅच. प्रसाद भोईर आमचे समालोचक मित्र यांच्या हृदयामध्ये सुद्धा धडधड होती नक्कीच. त्यांना व्हेरी क्लोज इंटरेस्टिंग मॅच आपण पाहिला, अगदी शेवटपर्यंत रंगला. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. प्रसाद 18-35चा सामना 12-22, 6-9, 1-2 असताना षटकार. मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये आपण पाहूया